जय श्रीराम, जय शिवराय, जय लवजी. आज मी आनंद आश्रमात आलो होतो. खरं तर दिघे साहेबांचं दर्शन घ्यायचं होतं. साहेब नाहीयेत. खरं तर ती साहेब किती दिवसापासून नाहीयेत, पण साहेबांचं प्रत्येक दिवसाचं कार्य आजही चालू आहे आणि ते कार्य पूर्ण करतायत माननीय शिंदे साहेब. हो, ज्यांना काही दिवसापूर्वी लोक गद्दार बोलत होते, लोक दाढीवाला बोलायचे, लोक रिक्षावाला बोलायचे, पण शिंदे साहेबांनी या गोष्टीकडे लक्ष न देता दिघे साहेबांचं स्वप्न, दिघे साहेबांचं कार्य हे आजही पूर्ण करतात. ते हिंदुत्वाचं असो किंवा विकासाचं, शिंदे साहेब मनापासून ते कार्य करतात. आणि खरंच अभिमान वाटतो मुंबईचा असो किंवा ठाण्याचा, आणि आज संपूर्ण महाराष्ट्रातला प्रत्येक बहीण, प्रत्येक भाऊ, प्रत्येक युवा वर्ग म्हणतोय की हो, आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत. ज्यांना काही दिवसापूर्वी तुम्ही काहीतरी म्हणायचे ना, आता काही लोक काहीच म्हणत नाहीत. आता गर्वाने म्हणतात की आमचा लाडका मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत. कारण की कार्य केले ना, पालघरमध्ये साधू संतांवरती अत्याचार झालेला किंवा ह्याच्या पुढे पुन्हा कोणत्याही हिंदू बांधवावरती अत्याचार होणार नाही, गोमातेची हत्या होणार नाही, आमची बहीण लव जिहाद मध्ये फसणार नाही, याची काळजी घेणारा आमचा भाऊ, आमचे साहेब म्हणजे शिंदे साहेब आहे. आणि त्या आशीर्वादाने शिंदे साहेब आज एक कार्य पूर्ण करतात. आम्हाला अभिमान वाटतो की आमचा मुख्यमंत्री म्हणजे तोच ठाण्याचा रिक्षावाला, ज्याला लोक दाढीवाला बोलायचे. आणि हो, कोण दाढीवाला हो? आमच्या दिघे साहेबांचा योद्धा, तो म्हणजे आमचे शिंदे साहेब. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त एवढंच नव्हे की आनंद आश्रमात आलो आणि शिंदे साहेबांबद्दल काहीतरी दोन शब्द चांगलं बोलतो, नाही, खरी आणि सत्य परिस्थिती सांगतोय. कारण की असा व्यक्ती